चला मॅथ्स. हां, मॅथ्समध्ये ऑब्व्हियसली नेहमीप्रमाणे तुम्हाला 2 टेक्स्टबुक असणार आहे, मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2. लिहा M1. ओके, M1च्या भरोशावर तुम्ही मॅथ्समध्ये काहीही करू शकता आणि M2ला जर का लाईटली घेतलं तर तुम्ही काहीच करू शकत नाही. हा एवढा डिफरन्स आहे M1 आणि M2चा, लक्षात ठेवा. ओके, लिहा M1 मधला फर्स्ट टॉपिक. M1 मधला फर्स्ट टॉपिक राईट डाऊन. मॅथमॅटिकल लॉजिक. हा टॉपिक आहे बाळांनो 8 मार्क्स आणि विथ ऑप्शन 10 मार्क्स. एकदम सिंपल टॉपिक आहे. म्हणजे तुम्ही जर का 8वीच्या मुलांना घेऊन बसले इथं क्लासरूममध्ये तरी तुमचे लहान भाऊ बहीण आणू नका त्यांना. ओके, हां ठीक आहे. पण मी सांगतो तर ते बाळांनो सॉल्व करून देतील. म्हणजे आता उद्यापासून मी हा टॉपिक सुरू करेल, तुम्हाला असं वाटेल सर काय मजाक सुरू केली. असला एवढे इझी टॉपिक मॅथ्स 11वीच्या मॅथ्समध्ये एकही नाही आहे. असे 4 टॉपिक आहे मॅथ्समध्ये बाळांनो. ओके, सेकंड मॅट्रायसिस. मॅट्रायसिस 6 मार्क्स विथ ऑप्शन 8 मार्क्स. थर्ड मॅथमॅटिकल लॉजिक. मॅट्रायस आवाज नको आहे रे. मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसिस. नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. फोर मार्क्स विथ ऑप्शन 6 मार्क्स. मागे मला आवाज नको आहे. 4 मार्क्स विथ ऑप्शन 6 मार्क्स. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. थर्ड झालाय. फोर्थ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. 3 मार्क्स विथ ऑप्शन 5 मार्क्स. टॉपिक फार कमी मार्क्सचा आहे पण 102 न्यूमेरिकल सॉल्व करायचे आपल्याला टॉपिकचे. किती? 10. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, जे लोक आपल्या क्लासचे जुने आहेत त्यांना माहित आहे 11वीचं मॅथ्स मी कसं शिकवतो. डायरेक्ट टेक्स्टबुकमधनं शिकवतो मी. 11वीच्या मॅथ्समध्ये कुठल्याही नोट्स दिलेल्या नाही. पण 12वीत असं चालणार नाही. आता उद्यापासून तुम्हाला 12वीच्या सुद्धा नोट्स भेटतील मॅथ्सच्या. त्यात होमवर्कची नोटबुक वेगळी, क्लासवर्कची नोटबुक वेगळी आणि ज्यांच्या ॲडमिशन्स होतील ऑब्व्हियसली ते फॉर्मॅलिटी असते. ओके, त्यांना मी गेल्या 20 वर्षाचे PYQचे बुक्स देणार. किती वर्षाचे? 20. PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. मराठीत बोलताय मी, समजताय? दरवर्षी मी काय करून घेतो, मॅडमला बोलो बरं ते बुक माग बरं. का मी आज व्हिडिओ पाठवला आहे ना त्यावर ते बुक आलाय का? ते सगळे बुक बोलवलेले आहेत मी. ओके, गेल्या 20 वर्षातले सगळे. आता समजा लॉजिक टॉपिक सुरू केलाय आपण. लॉजिक टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला त्याचं होमवर्क ते द्या ना. बुक दिसलं काय? लॉजिक टॉपिक झाल्यानंतर त्याच टॉपिकवरचे सगळे PYQs गेल्या 20 वर्षातले सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करायचे तुम्हाला. आता ॲक्च्युली काय होतं, दरवर्षी मी ते घ्यायचो आफ्टर दिवाळी. कारण की दिवाळी सिलेबस संपल्यानंतर 2 महिने भेटायचे. आता यावर्षीची सिच्युएशन तुम्हाला मी पहिले सांगितली. होप सो जास्त दिवस भेटले तुमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. पण जर का कमी दिवस भेटले ओके तर आपल्याला पुढे त्रास होईल. त्यासाठी तयारी आपल्याला आतापासूनच करायची आहे बाळांनो. लक्षात ठेवा. समजताय का? प्रत्येक गोष्टीला मी हे सांगताय का बरं करताय हे समजताय तुम्हाला? तुम्ही आता लाईटली घेऊ नका आणि बाकी मित्रांच्या मैत्रिणींच्या नादात लागू नका. बाकीचे काय करतात, बाकीचे तुम्हाला डिमोटिवेट करतील. आताच 11वी झाली, कशाला अभ्यास करायची गरज आहे, असलं काही समजू नका. कधी हे बघा, कधी एकदा जून महिना येईल आणि एकदा तुमचे बाहेरच्या कॉलेजेसचे सुरू होतील कॉलेजेस. मग तर तुम्हाला माहित आहे कॉलेजेस सुरू झाल्यावर काय हालत होती तुमची. टाईमच भेटत नाही अभ्यास करायला. त्यामुळे तुम्हाला जर का जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करायचे असेल तर तुम्हाला फक्त हा एप्रिल महिना आणि मे महिना हे 2च महिने आहेत. लक्षात ठेवा. त्यातही काही लोकांचे कॉलेजेस आहेत एप्रिल महिन्यात, तिथे तुमचा टाइम जाणार आहे. तर मी काय सांगताय थोडं लक्ष द्या. 100 वेळ मी एकच गोष्ट सांगताय. तर हे सगळे क्लासमध्ये मी बुक्स बोलवलेले आहेत. प्रत्येकाला पूर्ण बुक भेटणार आहे. ओके, लक्षात ठेवा.
प्रत्येकाला ऍडमिशन झाल्यावर. ओके ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. अरे यार, अरे 500 रुपयाचं एक बुक आहे भाऊ, असं नाही. हा ठीक आहे. एनिवेज हा होईल, ठीक आहे. तर ओके, तर प्रत्येकाला बुक भेटणार आहे. या 4 विषय आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी. याच्यात भरपूर दिला आहे. सिन्स फ्रॉम 1996 टू 2024. ऐका, त्यातलं मी सांगेल, एवढं करायची गरज नव्हती सर, आमचा जन्मही नव्हता झाला. हा ठीक आहे, तर ठीक आहे. आता ठीक आहे, ओके, काही गरज नाही आहे, पण ऍटलीस्ट 2010 नंतरचे आपण अटेम्प्ट करू सगळे. 2010 ते 2024 म्हणजे 14 वर्षाचे. जसं आता लॉजिक टॉपिक, मॅथमॅटिकल लॉजिक, मी जसा टॉपिक संपेल ना लगेच तुम्हाला यातनं मी होमवर्क देणार आहे. आणि तुमच्याच फायद्यासाठी आहे की टॉपिक झाल्यानंतर लगेच तुम्हाला समजायला पाहिजे की बोर्डमध्ये या टॉपिकमध्ये कुठले कुठले क्वेश्चन आले गेल्या 14 वर्षात. तुम्हाला समजते की तुमचा तेव्हाच कॉन्फिडन्स गेन होतो. म्हणजे नंतर आपल्याला फालतूपणा करायची गरज नाही, आतापासून तुमचा अभ्यास सुरू होऊन जातो. ते एका सब्जेक्टचं नाही, याच्यात 4 सब्जेक्ट कव्हर आहे. PCMB समजलं आहे? ओके, पण हे कधी भेटणार समजलं आहे ना? हां ठीक आहे, ठीक आहे. हां ओके, बस बस बस, लक्ष द्या. आवाज नको आहे. हां, मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसेस, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, सगळ्यात बाप टॉपिक मॅथ्स मधला. राईट डाऊन. वेक्टर्स, हालत टाईट होते मुलांची या टॉपिक मध्ये. कुठला? वेक्टर्स. थांबा, वेक्टर्स. आणि 6 नंबरचा टॉपिक लाईन्स अँड प्लेन्स. थांबा 2 मिनिटं. लाईन्स अँड प्लेन्स. आता माझ्याकडे लक्ष द्यायचं फक्त. हां, जसं मी फिजिक्सच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं की फिजिक्सचा पेपर हा 70 मार्क्सचा आपल्याला सॉल्व करावा लागतो. ओके, पण पेपर किती मार्क्सचा आहे तो? 102. तसा मॅथ्सचा पेपर किती मार्क्सचा सॉल्व करायचा असतो? 80 मार्क्सचा. पण पेपर येतो बाळांनो 112 मार्क्सचा. 112 पैकी 80 मार्काचा सॉल्व करायचा आहे. आणि ऑब्विसली 112 मार्कमध्ये 2 सब्जेक्ट आहे, M1 आणि M2. तर ऑब्विसली हाफ केलं तर M1 असतो 56 मार्क्सचा आणि M2 असतो बाळांनो 56 मार्क्सचा. सिंपल एकदम लॉजिक. म्हणजे मॅथ्स 1 वर किती मार्क्सचे क्वेश्चन येणार आहे? 56. आता त्यातही मजा बघा कशी आहे. 56 पैकी 26 मार्क्सचे क्वेश्चन फक्त 2च टॉपिकवर येतात, 5th and 6th. काय बोलू मी, समजलाय? 112 मार्क्सचा क्वेश्चन पेपर येणार आहे, त्यातले हाफ केला M1 M2, समजलाय? तर 56 मार्क्स M1. त्या M1 मध्ये 56 मार्क्स मध्ये किती टॉपिक्स आहे? 6. त्या 56 मधले जे शेवटचे 2 टॉपिक आहे त्याच्यावरच 56 पैकी हाफ येतं. म्हणजे नियरली इक्वल्स टू 26 to 28 मार्क्सचं बाळांनो लक्षात ठेवा. फक्त व्हेक्टर्स अँड लाईन्स प्लेन्स वर येतं, लक्षात ठेवा. खूप क्रुशियल टॉपिक आहे, बिलकुलही सोडता येत नाही. जर सुटला तर पेपरला जायचंच नाही, असं मनात म्हणायचं. बेटर लक नेक्स्ट टाइम. समजलंय? आणि हा टॉपिक कव्हर करायला आपल्याला 1.5 ते 2 महिने लागतील. ऑब्विसली यार, 26 मार्क आहे, नॉट अ जोक. ओके, किती डिटेल मध्ये घ्यावं लागेल बघा. 1.5 ते 2 महिने लागतात. 1.5 महिना तर मिनिमम लागतो. आवाज नको आहे. तुम्हाला डोकं लावायचंच नाही आहे, सगळं मी करणार आहे. फक्त मी जे सांगतो ते तुम्ही बरोबर करा, बस. तुम्हाला जास्त डोकं लावायचं नाही आहे. फक्त मी क्लॅरिटी पूर्ण वर्षात काय होणार आहे हे मी आत्ताच सांगतो. समजलंय? आता हे झालं M1, त्यामुळे इथे लिहून टाका 26 मार्क, दोन्ही मिळून. लवकर, फास्ट. आणि हे लक्षात ठेवा, CET मध्ये बाळांनो, MST CET मध्ये 4 क्वेश्चन्स कंपल्सरी येतात या 2 टॉपिकवर. 1 क्वेश्चन कॅरी हाऊ मेनी मार्क्स? CET मध्ये 1 क्वेश्चन किती मार्क्सचा असतो? 2. तर ओके, 8 मार्क्सचे क्वेश्चन्स येतात. सर जेईचं सांगा ना. जेई मध्ये असं काहीच फिक्स नसते. जेई मध्ये असं काही फिक्स नसते, कोणीच सांगू शकत नाही या टॉपिक. जेई मध्ये पॅरामीटर्स असतात, व्हेक्टर अल्जेब्रा. मग ते फिजिक्स मध्ये 11वीचं व्हेक्टर आहे ना, डॉट प्रॉडक्ट, क्रॉस प्रॉडक्ट, आणि मग हे मिळून असं काहीतरी 1-2 क्वेश्चन येतात. समजलंय की नाही? असं तर जेई मध्ये असं फिक्स नाही सांगतायत. पण CET मध्ये कंपल्सरी 4 क्वेश्चन्स आहे, म्हणजे 8 मार्क्स. खूप झाले, लक्षात ठेवा. दिस ऑल ओव्हर अबाउट M1. बस खतम. M1 मध्ये, अरे सॉरी, एक आहे अजून, लिहा 7. LPP 4 मार्क्स. LPP लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स. लिहा ना जय साहेब, लिहा ना. LPP लिनियर प्रोग्रामिंग
प्रॉब्लेम्स एकच क्वेश्चन असतो 4 मार्क्सचा डायरेक्ट सेक्शन डी मध्ये. आणि शुअर शॉट क्लास मधलं जे पागल लेकर पागल आहे ना, पागल, डोंट टेक इट पर्सनली, ओके ठीक आहे, लक्ष द्या, तोय हा क्वेश्चन अटेम्प्ट करतो, लक्षात ठेवा, समजलाय का? तोय हा क्वेश्चन अटेम्प्ट करतो, एवढा सिंपल टॉपिक आहे. पण ते 4 एकच क्वेश्चन येतो पेपरमध्ये, त्यासाठी आपल्याला 98 क्वेश्चन्स घ्यायचे आहे कंप्लीट. किती? मी तुमच्याकडनं 98 क्वेश्चन क्लासमध्ये सॉल्व्ह करून गेले या टॉपिकवर, त्यातला कुठला तरी एक क्वेश्चन येईल. मी गॅरंटी घेतो, एकही क्वेश्चन आपल्या क्लासच्या नोटबुकच्या बाहेर नसतो. मी 11वी तशी कधीच गॅरंटी घेत नाही, पण मी 12वीत गॅरंटी घेतो, कारण की 12वीत मला पॅटर्न माहिती आहे काय असतो. 12वीत आपल्याला गरजेपेक्षा टेक्स्टबुकच्या बाहेर जाऊन खूप अभ्यास करायचा आहे. टेक्स्टबुकला आता हात तुम्ही M1चे टेक्स्टबुकही विकत घेऊ नका. मी क्लासच्या नोट्स देतो, त्या नोट्स करा. त्या नोट्समध्ये एवढ्या गोष्टी आहेत की तुमचं टेक्स्टबुक दूर कुठे भेटणार नाही तुम्हाला. समजलाय का? हां, तर उद्या नोट्स हातात दिल्यावरच समजेल तुम्हाला. चालेल, बिलकुल घाबरायचं नाही, मी आहे. हां हां, नंतर M2 राईट डाऊन, M2 मॅथ्स 2. मॅथ्स 2 आहे 56 मार्क्स. आणि मॅथ्स 2 चे टॉपिक तर असे डेंजर आहेत ना, टॉपिक डेंजर आहे की नाही माहित नाही, नावच एवढे घाणेरडे आहेत ना, असं वाटते हॉलिवूडच्या पिक्चर सारखेच आहे का. लिहा पहिलं, डेरिव्हेटिव्हज. 6 मार्क्स 8 मार्क्स. आणि आपल्या क्लासमध्ये आपण या टॉपिकवर 510 न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे. 510 क्वेश्चन्स. तुम्ही नाही टेन्शन घ्यायचं, मी करून देणार आहे, तुम्हाला छापायचं आहे फक्त. हां, किती म्हणजे ऑब्विसली समजून घ्यायचं आहे. हां, ओके. सेकंड AOD, अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज. जर का तुम्हाला तुमच्या आयुष्याचं मॅथ्स चांगलं करायचं असेल, यू हॅव टू फोकस ऑन मॅथ्स 2. जर का तुम्हाला फक्त मार्क पाहिजे असेल तर यू कॅन फोकस ऑन मॅथ्स 1. ऑब्विसली मॅथ्स फील्ड घेतली म्हणजे पुढे जाऊन तुम्ही मॅथ्स मध्येच करिअर करणार. ओके, इंजिनिअरिंग करणार, BSc मॅथ्स, BSc फिजिक्स. जर का तुम्हाला वाटत असेल की तुमचं फ्युचर एज्युकेशन थोडं सिंपल व्हावं, याला ताण कमी पडावा, तर कॅल्क्युलसवर फोकस करा, मॅथ्स 2 वर. कारण पुढचं एज्युकेशन पूर्ण मॅथ्स 2 आहे, मॅथ्स 1चं काहीच नाही आहे. मॅथ्स 1 फक्त तुमचं 12वीत संपणार, एंट्रन्सला संपणार बस. पण त्याच्या पुढचं जे एज्युकेशन आहे हे सगळं M2 आहे. M2 ला NCERT मध्ये म्हणतात कॅल्क्युलस. काय म्हणतात? कॅल्क्युलस. राईट डाऊन, M2चं नाव आहे कॅल्क्युलस. ऍक्च्युली खरी याची सुरुवात झाली होती 11वीच्या लिमिट्स पासनं. 11वीत लिमिट शिकलो होतो. लिमिट्स कसा टॉपिक आहे माहिती आहे तुम्हाला? मी नेहमी शिकवताना सांगायचो हे काहीतरी वेगळंच मॅथ्स आहे, जे नॉर्मल मॅथ्स सारखं नाही आहे. ते सगळं कॅल्क्युलस तसंच आहे. हे सगळं मॅथ्स वेगळंच मॅथ्स आहे. ज्याला जमलं त्याला एवढा इंटरेस्ट येतो, तो दिवस रात्र कॅल्क्युलसचाच अभ्यास करतो. आणि ज्याला जमलं नाही तो फ्रस्ट्रेट होतो. त्यामुळे मी सांगतो, जेव्हा मी कॅल्क्युलस सुरू करेल, मी आतापासून करतच नाही कॅल्क्युलस सुरू, जून महिन्यात 1 जूनपासून कॅल्क्युलस सुरू होईल. 1 जूनपासून मॅथ्स 2 सुरू होईल. ओके, रेग्युलर वाल्यांचं, इंटिग्रेटेड वाले तर सुरू राहा. हां, रेडी राहा. तर बाळांनो लक्षात ठेवा, ओके, जेव्हा कॅल्क्युलस सुरू होईल तेव्हा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. एकदा डेरिव्हेटिव्ह समजला की तुम्ही जिंकले, तुमचं आयुष्यच बदललं. काय बदललं? आयुष्य. लक्षात ठेवा, मी अभ्यासाबद्दल नाही बोलतो, आयुष्यच बदललं. ज्याचं मॅथ्स स्ट्रॉंग त्याचं आयुष्य चांगलं. आणि जर का तुम्ही मॅथ्स फील्डमध्ये करिअर करत असणार तर हे लक्षातच ठेवायचं आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. किंवा मी म्हणतो म्हणून नाही, तुमचे मोठे भाऊ बहीण सोसायटीत कोणी जर का सायन्स फील्डमध्ये असतील तर त्यांना विचारा मॅथ्समध्ये काय डेंजर आहे. ते सांगतील बेटा ते M2 लई, तिकडे लक्ष दे, बरोबर, लाईटली घेऊ नको. आणि एखादा आपल्या क्लासचा असेल ना, तोही सांगा, तो देशमुख मार ओरडून सांगतो बरं का, त्याचं ऐकत जा, नाही तर मग 3-4 महिने निघून गेले, मग आपल्याला चक्रा यायला सुरुवात होतात. हां, नेक्स्ट AOD, पुन्हा 6 मार्क्स 7 मार्क्स. लिहा लवकर, मार्क लिहायचे ना. हां, नेक्स्ट थर्ड indefinite integral, indefinite integration, indefinite integration. Hey, indefinite integration, बरोबर आहे. चला लिहा पुन्हा 6 मार्क्स to 8 मार्क्स.
सगळे टॉपिक हे भाऊ बहीणच आहेत. एक आला की दुसरा जमतो, दुसरा आला की सगळे म्हणजे एकात सगळे अडकलेले आहेत. जर का सुरुवात बरोबर झाली तर सगळे इझिली होतात. जर पहिलाच नाही समजला तर मग पुढचं अवघडच आहे. समजलाय. आणि तुम्ही जर मला पर्सनली विचाराल की सर, आता मी ॲज अ टीचर म्हणून तर मी दोन्ही चांगलं शिकवतो आणि ॲज अ क्लास म्हणून मी सांगतो मी दोन्ही चांगलंच शिकवतो, ठीक आहे. पण त्याते जर का तुम्ही माझ्या अंत करणारा हृदयाला विचाराल का रे बाबा तू कशात एक्सपर्ट आहे, तर मी कॅल्क्युलसमध्ये खूप जास्त एक्सपर्ट आहे शिकवण्याच्या बाबतीत. मी नेहमी लिमिट शिकवताना तुम्हाला सांगायचो माझ्यासारखं लिमिट कोणीच शिकू नाही शकत. तुम्हाला नाही समजलं ती वेगळी गोष्ट, ओके, लक्षात ठेवा, ठीक आहे. पण माझ्यासारखं लिमिट कोणीच नाही शिकू शकत. आणि जेवढं चांगलं शिकवता येईल ना तेवढं मी चांगलं शिकवलं होतं. याला डिवाइड करायचं, त्याला डिवाइड करायचं, ही टर्म, त्या ॲरो काढले होते, बरोबर आहे की नाही. ओके, बस तोच आहे कॅल्क्युलसवर. आणि मला आवडते ते. मी जो अभ्यास करायचो 12वीत असताना मला आवडायचं. इंजिनिअरिंगमध्ये मला आवडायचं. मास्टर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ME मी युनिव्हर्सिटीचा सेकंड टॉपर होतो मॅथ्समध्ये. याचा अर्थ मी हुशार नव्हतो. माझे कॉम्पिटिटर किती पागल होते बघा तुम्ही. हां. पण याचा अर्थ मी अभ्यास केला काय नाही, फक्त बेसिक स्ट्रॉंग होतं. काय स्ट्रॉंग होतं? बेसिक. हे बेसिक आहे, लक्षात. इथून तुमची सुरुवात होते. समजलाय की नाही. ते युनिव्हर्सिटीचा वगैरे टॉपर असला तर फार बोलवतात बरं का. युनिव्हर्सिटीमध्ये सत्कार वगैरे करतात आपला, लय भारी वाटते आपल्याला. ओळखीचे एकही नसते पण सगळे टाळ्या वाजवतात, ठीक आहे. एकदम भारी वाटते एकदम. तर ते मग तेव्हा असं मोठं झाल्यावर आपल्याला समजते की आपण केलेल्या अभ्यासाचा भले त्यावेळीच काही फायदा झाला नाही जास्त, एखाद्या एक्झाममध्ये सक्सेस व्हायचं तर नाही सक्सेसफुल झालो, पण कुठंतरी त्या विद्येचा फायदा होतोच बाळांनो. कुठं तुम्हाला नुकसान होणारच नाही. त्यामुळे तुम्ही प्रेम करा विद्येवर. विद्या म्हणजे अभ्यासावर, ठीक आहे, लक्षात, ठीक आहे. समजलाय. कधीच धोका देणार नाही तुम्हाला. काय देणार नाही? धोका देणार नाही. मला बरेच लोक म्हणतात काय सर पार इंजिनिअरिंग केलं, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग केलं आणि काय तो 11वी 12वीचे क्लासेस घेतात. आता मी त्याला सांगत नसतो पैशाचे कॅल्क्युलेशन समजून, ठीक आहे. हां, ओके, ठीक आहे. पण ते जाऊ द्या, पैसा महत्वाचा नाही आहे, लक्षात ठेवा. हां, ठीक आहे, हां, ठीक आहे. हां 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 मग ठीक आहे, ठीक आहे. बाळांनो ऐका, ओके, लक्षात ठेवा. मी इंजिनिअरिंग केलं म्हणून मी 2 सब्जेक्ट शिकू शकतो, फिजिक्स आणि मॅथ्स. जे BSc करतात, MSc करतात ते एकच सब्जेक्ट शिकवतात. जेव्हा मी शिकत होतो तेव्हा मी हा विचार नाही केला 12वी नंतर की यार आपल्याला मला टीचिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर मी BSc करू. कशाला घे ना, त्याच्यापेक्षा हायर लेवलची डिग्री घे ना, काय फरक पडतो. आज तर मला फायदा होत आहे त्याचा की मी किती सब्जेक्ट शिकवत आहे, 2 सब्जेक्ट शिकू शकतो. जर का मी BSc केलं असतं तर. म्हणून तुम्ही जी काय अभ्यास करताना ती ऑनेस्टली करा. तुम्हाला त्याचा 100% फ्युचर लाईफमध्ये कुठं ना कुठं त्याचा फायदा होतो, लक्षात ठेवा. समजलाय का मी काय बोलताय. मी माझा एक्सपिरियन्स सांगतो, तुमचे एक्सपिरियन्स प्रत्येकाचे वेगवेगळे राहील. तुम्ही ज्या करिअरमध्ये जाल तिथे. सर आज लयच इमोशनल ठोकू राहिले तुम्ही. हां, ठीक आहे. तुम्हाला समजतं का मी काय बोलताय. चला, इनडेफिनाइट इंटिग्रल, ओके. हां, 6 मार्क्स. नंतर 4th A डेफिनाइट इंटिग्रल. हां, 6 marks to 7 marks. Come on, fast. झालाय. नेक्स्ट, सगळे जवळपास इक्वल वेटेजचे टॉपिक आहेत. नंतर 5th अप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. लिहा, अप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन 4 marks to 6 marks. Application of integration 4 marks to 6 marks. Come on, fast. 6 number differential equation. ज्याला आपण म्हणतो DE. काय म्हणतो बोला? D, डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन असतं बाळांनो. 6 marks to again 8 marks. जरा अँड लास्ट 2 आहेत. लिहा, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. हे टॉपिक थोडे इझी आहेत, याचा त्या कॅल्क्युलस सोबत काही संबंध नाही. ओके, लिहा, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन.
आवाज आणि 8 लिहा बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन. आवाज आवाज प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हे टॉपिक मिळून आहे बाळांनो 10 मार्क्स. हे दोन्ही टॉपिक मिळून 10 मार्क्स. कधी याच्यावर 6 मार्क्स येतं, याच्यावर 4 मार्क्स येतं, 5 मार्क्स येतं, ते आपण सांगू नाही शकत. दोन्ही मिळून 10 मार्क्स येतं, लक्षात ठेवा. प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियल. ठीक आहे, आर यू गेटिंग? येस, समजलाय. तर हे झाले बाळांनो M1 आणि M2 चे. त्यामुळे सगळ्यात पहिले आपण M1 चा पहिला टॉपिक सुरू करू बाळांनो. लिहा फर्स्ट टॉपिक M1 चा मॅथमॅटिकल लॉजिक. लवकर फास्ट, आवाज नको आहे. मॅथमॅटिकल लॉजिक. लिहा मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये फर्स्ट स्टेटमेंट. थोडं आजचं लेक्चर असं वाटेल की इंग्लिशची रिव्हिजन घेताय का सर? ओके, राईट डाऊन. स्टेटमेंट. स्टेटमेंट काय असतं लिहा. द सेंटेन्स either true or false. The sentence either true or false is a statement. The sentence either true or false is a statement. जे सेंटेन्स एक तर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं त्याला आपण काय म्हणतो सांगा? काय? स्टेटमेंट. लिहा झालं. द सेंटेन्स आयदर ट्रू ऑर फॉल्स, ज्याला ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू असते त्याला आपण स्टेटमेंट म्हणतो. लिहा ट्रूथ व्हॅल्यू. चला ट्रूथ व्हॅल्यू TRUTH ट्रूथ व्हॅल्यू लिहा. आता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू लिहायची म्हणजे बरोबर व्हॅल्यू काढायची आहे. लक्ष द्या कुणाची? ट्रूथ व्हॅल्यू. ओके, ए ऑफ ट्रू सेंटेन्स. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ट्रू सेंटेन्स. थांबा. अँड ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉल्स सेंटेन्स. हा, ट्रू सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू असतं बाळांनो कॅपिटल T आणि फॉल्स सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू असतं कॅपिटल F. इकडे लक्ष द्यायचं, इकडे लक्ष द्यायचं. लिहा तुमच्या आधीच आहे. इकडे बघा. व्हॉट इज स्टेटमेंट? द सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. जे एक तर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं त्याला काय म्हणायचं? स्टेटमेंट. मग जर ट्रू असेल तर त्या ट्रू सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू काय असतं? कॅपिटल T. आणि जर फॉल्स असेल तर फॉल्सची ट्रूथ व्हॅल्यू, जसं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ट्रू अँड ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉल्स. फॉल्सची ट्रूथ व्हॅल्यू काय असतं? कॅपिटल F. अँड ट्रूची ट्रूथ व्हॅल्यू काय असतं बाळांनो? कॅपिटल T. चला लिहा लवकर. कम ऑन फास्ट, लवकर फास्ट. हा नेक्स्ट. ओके पुढे. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. ए टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. लक्ष द्या, लक्ष द्या. ओके, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस मध्ये या जगात कुठल्या कुठल्या टाइपचे सेंटेन्सेस आहेत? चला बोला. फर्स्ट बोला काय असतं? इम्परेटिव्ह सेंटेन्स. राईट डाऊन. आवाज. इम्परेटिव्ह सेंटेन्स. बरं आहे, मी पहिलेच बोललो आजचं लेक्चर थोडं इंग्लिशवालं वाटेल. हा, काय असतं इम्परेटिव्ह सेंटेन्स? एनीवन कॅन से? द सेंटेन्स इन विच देर इज अ ॲडवाइस, सजेशन, रिक्वेस्ट, डिमांड, अजून ऑर्डर, कमांड. करेक्ट आहे की नाही? ओके लिहा. द सेंटेन्स. लिहा इम्परेटिव्ह सेंटेन्स. द सेंटेन्स in which there is a advice, request, advice, request, command, suggestion. लिहा. The sentence in which there is advice, command, suggestions, request,
ओके, फुल स्टॉप, बस तेवढंच लिहा, काही पूर्ण नाही सेंटेन्स करायचं. हे कोणी डेफिनेशन पेपरमध्ये विचारत नाही, तुम्हाला माहित पाहिजे. आपण एक्झाम्पल घेऊयाचे. सांगा बरं इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे एक्झाम्पल. पहिलं, हां, फॉलो मी, बरोबर आहे. फॉलो मी सांगा काय, रिक्वेस्ट आहे की कमांड आहे? कमांड आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, बरोबर आहे की नाही? लिहा फॉलो मी, पहिले एक्झाम्पल, बरोबर आहे. सेकंड एक्झाम्पल, हां बोला, प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, रिक्वेस्ट, लिहा प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. थर्ड, हां अजून एखादं सांगा. डू नॉट डिस्टर्ब, सांगा डू नॉट डिस्टर्ब काय? हा, कमांड आहे, ॲडवाइस आहे म्हणू शकता. नाही ॲडवाइस नाही, कमांडच आहे. हां, डू नॉट डिस्टर्ब, लवकर लवकर, चालेल. आता हे असे सगळे सेंटेन्सेस आहेत की ज्यामध्ये काहीतरी कमांड ॲडवाइस वगैरे दिलाय, ते सगळे इम्पेरेटिव्ह झाले. आता इकडे लक्ष द्या. टॉपिकची सुरुवात करताना सगळ्यात पहिले काय, मयुरी लक्ष दे, सगळ्यात पहिले बघितलं होतं स्टेटमेंट काय असतं. द सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स, ज्याला ट्रू किंवा फॉल्स असते त्याला आपण स्टेटमेंट म्हणतो, हो म्हणा. मग मला हे सांगा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे का? हे बघा रे, स्टेटमेंट तेच असतात ज्यांना ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू असते का? नाही. जसं फॉर एक्झाम्पल मी म्हटलं फॉलो मी, तुम्ही काय म्हणाल? फॉल्स. डू नॉट डिस्टर्ब, सर ट्रू. अरे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू नसते, आणि ज्यांना ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू नसते ते स्टेटमेंट नसतात. कारण स्टेटमेंट तेच असतात ज्यांना ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू असते. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला कधी ट्रू आणि फॉल्स मध्ये आन्सर देता येत नाही. मी बोललो जयला, प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, फॉल्स. अरे हो की नाही, किंवा ट्रू असं आन्सर देता येत नाही. आणि ज्यांना ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू नाही ते स्टेटमेंट. चला ठोका तिथं नोट, राईट ऑन, NOT नोट लिहा. Imperative sentences are not statement. 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 बघू राहिलो कोण कोण आलं काय. हां, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट लिहिलाय. चला नेक्स्ट, सेकंड टाइप ऑफ स्टेटमेंट लिहा, सेंटेन्स. हां, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आवाज नको आहे. हां, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स लिहा. इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय असतं? इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन. लिहा, असंच लिहून टाका, इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन. हां, इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन. जे कोणाच्या फॉर्म मध्ये असतात सांगा? क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये असतात. सांगा एक्झाम्पल. हां सांगा एक्झाम्पल कुठल्या? फर्स्ट बोला, इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन सांगा ना. येस बोल, एक्झाम्पल सांग. साहिल, साहिल नाही आपला कोण? साईश. व्हॉट इज युअर नेम? काय राहा, चांगला क्वेश्चन विचार नाही कदा. वेअर वेअर यू, काल कुठे होतीस तू? अरे लिहा ना सर, तुम्हाला काय करावं लागते? हा हा ठीक, लिहा बस बस. हा, वेअर वेअर यू, आवाज नको आहे बस. वेअर वेअर यू. सेकंड, दुसरं. हा बोला अजून एखादा क्वेश्चन. व्हॉट इज युअर नेम आहेस भाऊ? हा ठीक आहे. अजून दुसरा एखादा असा थोडा चॅलेंजिंग. सर क्वेश्चन असतो. हा काय लिहा लिहा. व्हॉट इज युअर नेम लिहा. चला लिहा. हा लिहा, व्हॉट इज युअर नेम लिहा लवकर. क्वेश्चन, व्हॉट डू यू मीन? व्हॉट डू यू मीन लिहा. नंतर तुम्ही हाऊ डेअर यू टू टॉक मी लाईक दिस. ओके. हा बरोबर आहे. आता मला हे सांगा, जे बस बस बस, जे क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये असतात त्याला म्हणतो आपण इंट्रोगेटिव्ह. मग का रे, हे सेंटेन्स आहे, याला ट्रू आणि फॉल्स आन्सर असतं का? मी जर तुम्हाला क्वेश्चन विचार, वेअर वेअर यू, फॉल्स, ठीक आहे.
तर ज्यांना ट्रू आणि फॉल्स मध्ये आन्सर नसतं ते स्टेटमेंट नसतात. लक्षात ठेवा. लिहा नोट. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. ए इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. लिहा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट नसते कारण की त्याला ट्रू आणि फॉल्स. मी पुन्हा एकच गोष्ट सांगताय, स्टेटमेंट तेच असतात ज्यांना ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू असते. लक्षात ठेवा. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सला नसतं. थर्ड राईट डाऊन. एक्सक्लामेटरी सेंटेन्स. थर्ड लिहा एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आता एक्सक्लामेटरी सेंटेन्स एक्झाम्पल काय लिहाल? द सेंटेन्स. राईट डाऊन. कम ऑन फास्ट. The sentence end with. The sentence end with exclamatory sign. The sentence end with exclamatory sign. माहिती आहे बा ही साइन. तुम्हाला इंग्लिश मध्ये कोणी डेफिनेशन विचारणार नाही मॅथच्या पेपर मध्ये. लक्षात ठेवा. इंग्लिशची डेफिनेशन लिहा. एक्झाम्पल विचारतात त्याच्यावर हे स्टेटमेंट आहेत की नाही. ओके त्यासाठी मी बेसिक लिहून देता. एक्सक्लामेटरी साइन सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे. द सेंटेन्स एंड विथ. एक्झाम्पल सांगा. बोला एक्सक्लामेटरी सेंटेन्स एखादा एक्झाम्पल बोला. एव्हरीवन. येस कोण बोलेल? बोला बोला. अरे तुम्ही लाजत का बरं आहे? बोला. वाव. ओके बस राईट डाऊन. वाव ठीक आहे. बस बस बस. वाव. हा ओके झालं. नंतर असं काय सांगू शकता? अजून बोला दुसरं एखादं. व्हॉट अ हॉरिबल मूवी इट वॉज. लिहा नेक्स्ट. व्हॉट अ हॉरिबल मूवी इट वॉज. What a horrible movie it was. An exclamatory sign. अजून एखादं. How beautiful foreigner she is. लिहू. अबे ए लिहू नका. घरचे नोटबुक वाचतील. ठीक आहे. बस बस. अजून एखादं सांगा. बरं ठीक आहे असू द्या. समजलं तुम्हाला? येस. ए बस 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 बस. इकडे लक्ष द्या. ए मला हे सांगा. मी बोललो व्हॉट अ हॉरिबल मूवी इट वॉज. तो मूवी किती भयंकर होता. आता मी असं बोललो त्याला काय ट्रू अँड फॉल्स मध्ये आन्सर आहे का? नाही. तुम्ही ट्रू आणि फॉल्स नाही ते काय ते प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं आहे. अरे ओके नाही. आता मला मी जर का भित्रा असेल तर मला काही थोडा काहीतरी भीतीचा सीन आला तर मला भीती वाटेल. काही लोक भीती नसतात. ते काय त्याला युनिव्हर्सल त्रिकालाबाधित सत्य नाही आहे ते. कोणाला त्याची भीती वाटते कोणाला वाटत नाही. करेक्ट आहे की नाही? त्यामुळे याला कुठेच ट्रू आणि फॉल्स मध्ये आन्सर देता येत नाही. लक्ष द्या. मग नोट लिहा. सांगा हे स्टेटमेंट आहेत का? नाही. लिहा. एक्सक्लामेटरी सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. Exclamatory sentence is not a statement. Note. आवाज नको आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट लिहा. ओपन सेंटेन्स. नेक्स्ट ओपन. किती नंबरचा आहे? फोर्थ. लिहा. फोर्थ नंबर मधल्या ओपन सेंटेन्स लिहा. आता हे थोडं मॅथमॅटिक्सचा संबंध आहे त्याच्यात. लिहा. त्याची डेफिनेशन काय इंग्लिश मध्ये नाही असं काही. लिहा. द सेंटेन्स. बाळांनो द सेंटेन्स either true or false depending on condition, but condition is not given.
ओपन सेंटेन्स. The sentence either true or false. The sentence either true or false depending on the condition. हे पहा, ओपन सेंटेन्स हे असं सेंटेन्स असतं जे ट्रू असू शकतं किंवा फॉल्स असू शकतं डिपेंडिंग ऑन द कंडिशन. बट द कंडिशन इज नॉट. कंडिशनवर डिपेंड आहे पण ती कंडिशनच दिलेली नाहीये. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं बोललो, एक्झाम्पल लक्ष द्या. सपोज मी इथं बोललो x - 2 = 3. ओके, सांगा x - 2 = 3 हे ट्रू आहे की फॉल्स आहे? तुम्ही काय म्हणाल? सर, जर सपोज इफ युअर x = 5, तर सांगा बरं x व्हॅल्यू 5 टाकली तर 5 - 2 3 LHS = RHS. इट इज ट्रू. मी इथं बोललो सर इफ युअर x = 6 तर 6 - 2 = 4 होतं, तर LHS = RHS येतं का? म्हणजे याचा अर्थ या सेंटेन्स बद्दल बघायचं झालं तर काही कंडिशनसाठी हे ट्रू येऊ शकतं आणि काही कंडिशनसाठी फॉल्स. द सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स डिपेंडिंग ऑन द जोपर्यंत एक्सच्या व्हॅल्यू दिल्या जात नाही डिपेंडिंग ऑन द कंडिशन. बट द कंडिशन इज नॉट गिवन. कंडिशन दिल्याच नाहीये. मग तुम्ही सांगू शकता का ट्रू आहे की फॉल्स आहे? नाही, तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकता. कारण की तुम्ही काय सर हे ट्रू आहे हे फॉल्स आहे डिपेंडिंग ऑन द व्हॅल्यू ऑफ एक्स बट द व्हॅल्यूज आर नॉट. त्यामुळे मी सांगू शकत नाही, म्हणून ओपन सेंटेन्स जातं. समजलाय की नाही? कंडिशन दिल्या जात नाही, कंडिशनवर डिपेंड आहे पण कंडिशन दिल्या जात नाही, म्हणून कुठलं सेंटेन्स आहे सांगा? ओपन सेंटेन्स. बोला कुठलं बोला? ओपन सेंटेन्स. लिहा एक्झाम्पल. सेकंड लिहा लवकर, फास्ट. हा, नेक्स्ट आवाज. सेकंड आपलं लिहा ही इज हँडसम. सांगा ही इज हँडसम ट्रू आहे की फॉल्स आहे? ही इज हँडसम ट्रू आहे की फॉल्स आहे? तुम्ही कसं काय फॉल्स म्हणून राहिले? स्वतःलाच नाही म्हणता काय? ही इज हँडसम ट्रू आहे की फॉल्स आहे? सांगू नाही शकत. हे ट्रू सुद्धा आहे, हे फॉल्स सुद्धा आहे. तुम्ही काय म्हणाल? सर ही म्हणजे कोण? एवढं समजलं तो हँडसम आहे, पण कोण? मग आता समजा मी जाऊन उभा राहिलो, ठीक आहे? हा बोला आता माझ्यासाठी सर इज हँडसम. ओके बोला. तर ठीक आहे ना? ओके ठीक आहे. कोणी ट्रू म्हणतील, कोणी फॉल्स म्हणतील, पण काहीतरी आन्सर देत आहे डिपेंडिंग ऑन द बट ही इज नॉट गिवन ना. ही इज नॉट. मी स्वतः सर्वच सर म्हटलं तर तुम्ही आन्सर देताय, पण जेव्हा ही म्हटलं तुम्ही आन्सर देऊ शकता काय? म्हणजे त्या हीवर डिपेंड आहे. सर त्याला उभं करा, तो कोण आहे? जोपर्यंत तो कोण आहे ते समजणार नाही तोपर्यंत आम्ही आन्सर देऊ शकत. म्हणजे कंडिशनवर डिपेंड आहे पण कंडिशनच दिली नाहीये. हे जातात ओपन सेंटेन्स. कुठले? ओपन सेंटेन्स. समजलाय? नेक्स्ट शी इज ब्युटिफुल. शी इज ब्युटिफुल. तुम्ही काय म्हणाल? सर ती शी कोण आहे ती सांगा. मग त्या शीला मी उभं करेल. मग त्या शीकडे बघून तुम्ही सांगाल की ती ब्युटिफुल आहे की नाही आहे. अरे हो की नाही? आणि हे लक्षात ठेवा ब्युटिफुलची डेफिनेशन काय? प्रत्येकाची वेगळी डेफिनेशन असते. कोणाला चेहऱ्याने ब्युटिफुल पाहिजे, कोणाला मनाने ब्युटिफुल पाहिजे. ओके, तर तुम्ही असं काही फिक्स आन्सर देऊ शकत नाही, लक्षात ठेवा. अरे हो की नाही? फिक्स आन्सर देऊ शकत नाही. आणि शी सुद्धा माहित नाही ती कोण आहे, तर हे ओपन सेंटेन्स जातं. बरोबर आहे? नेक्स्ट लिहा थर्ड सेंटेन्स. एक्झाम्पल इट इज रेड इन कलर. नेक्स्ट एक्झाम्पल त्याचं. इट इज रेड इन कलर. सांगा इट इज रेड इन कलर. बोला तुम्ही काय म्हणाल? इट इज रेड इन कलर. सर इट इज रेड इन कलर. हा इट म्हणजे हे दिलाय. इट इज रेड इन कलर. ट्रू की फॉल्स? फॉल्स. इट इज रेड इन कलर ट्रू. म्हणजे समजलंय का? इट इज रेड इन कलर हे ट्रू असू शकतं, ट्रू असू शकतं डिपेंडिंग ऑन द कंडिशन, बट कंडिशन इज नॉट गिवन. काहीच बोलत नाही मी, फक्त म्हणता इट इज रेड इन कलर. आन्सर देऊ शकता का? नाही. ते सगळे जातात ओपन सेंटेन्सेस मध्ये. साले ट्रू आहे फॉल्स आहे डिपेंडिंग ऑन द कंडिशन, पण कंडिशनच दिल्या नाही. मग तुम्ही असून सुद्धा आन्सर सांगू शकत
नाही, लक्षात ठेवा. चालेल. म्हणून हे सेंटेन्सेस सुद्धा स्टेटमेंट नसतात. लिहा पहिले एक कंडिशन लिहा, मी सांगतो लिहा. लिहा मी इथे लिहा, इथे सेंटेन्स सांगतो एक असं स्टार करून लिहा. लिहा स्टार करून लिहा. द सेंटेन्स start with he, she, comma it. The sentence start with he, comma she, comma are open sentence. हे लक्षात ठेवायचं. ओपन सेंटेन्स कसे ओळखायचे समजलंय? जे ही नी स्टार्ट होतात, शी नी स्टार्ट होतात, इट नी स्टार्ट होतात. हे मी माझ्या मनाने घरगुती लिहून दिलाय, पुढे क्वेश्चन सॉल्व करताना लक्षात असलं पाहिजे. आणि सांगा ओपन सेंटेन्सेस स्टेटमेंट असतात काय? नसतात. त्यांना ट्रू व्हॅल्यू असते, फॉल्स व्हॅल्यू असते, डिपेंडिंग ऑन द कंडिशन. बट कंडिशन इज नॉट. मग कंडिशन दिली नाही तर तुम्ही ठामपणे सांगू शकता काय ट्रू आहे की फॉल्स आहे? म्हणून ते स्टेटमेंट येत नाही. लिहा ओपन सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट. ओपन सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट. ऐका ना, मॅथमॅटिकल लॉजिकच्या नोट्स द्यायला पाहिजे होते म्हणून. आणल्या का? द्या की पुन्हा. मग किती काढल्यात? फिजिक्सच्या किती झाल्या? एक 80-90 गेलेत ना. चल घ्या. हो हां नाही, फीस स्ट्रक्चर नका देऊ, थांबा आजच्या दिवस ते त्याला घेऊ द्या पहिले. तसं मी बोललो त्यांना सगळं पैशाचं. द्या पोरांना. काय पोराली मास्तर भिडा लागते बरं आता. हां हां हो सर, त्याला खा तुम्ही. हां तुम्हाला एक करतो मी. चला मी तुम्हाला स्पॉट दाखवतो एक. चालेल तिथं बनवायचा का स्टुडिओ सांगा मला तुम्ही. तुम्हाला स्पॉट सर एका वर्षात असं पागल करून ठेवू ना. आता आपलं एम हे ठेवूच नका कर्वेनगर फर्वेनगर, हे येईलच आपल्याला. आता आता पाहू ते काय असतात. हां 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 नाही, तुम्ही दोघं जण जा मास्तर तुम्ही. नाही जाणं कसं झालं ते त्या म्हणे की आम्ही इथं सिटी बसनी बसलो की आम्ही वनदेवीच्या मंदिराजवळ येतो म्हणून. पृथ्वी हॉटेलमध्ये घेऊन जा ना. नाही घेऊन जा पृथ्वी हॉटेलमध्ये. आणि पोरं काय? जा सर घेऊन जा. किती किल खर्च? एक 3-4 हजार. 20 लोक आहेत. मग 20 लोक आहेत. ठीक आहे ठीक आहे, जाऊ दे घेऊन जा. जाऊ दे. तसे आपल्या देणं होते एक दिवस. त्या तर खुश असतील एकदम. कुठं? जोगेश्वरी. मग सारखंच आहे ना रामभवन. किती रुपये ते थाली? मग झालं 400 रुपये पर हेड झालं सर. ते खातात का एवढं? 400 रुपये सर नाही लागत. नाही लागत. तुम्ही 400 नाही काढलं ना 8,000 फिक्स जातात. इकडे बिल 8,000च्या वर येत नाही बघा. 8,000च्या वर नाही बिल. त्यांना म्हणा स्वतःच्या यांनी ना पैसे सिटी बसचे का सिटी बसचे द्या लागतात. असला फालतू म्हणा नाही. सिटी बस नाही 20-20 रुपये नसतात त्यांच्याजवळ. मारणीवर खात असतं राहतात चिप्स आणि हे ते. हो त्यांना सोबत. अरे हे पा सिटी बसनी बसल्या. होय ऑटो फाटोनी नका जाऊ. 20 जणी ऑटोनी कशा जाणार आहे? मला सकाळी बोलल्या ना मुली ऑटोनी. काय
सिटी बसनी या म्हणा तुम्ही. सिटी बसनी या तिथं कुठं डहाणूकर नाही, शाश्वत हॉस्पिटल. हा शाश्वत हॉस्पिटलच्या पुढे. हो ना तुम्ही जाण त्यांना घेऊन. नाही ते एक काम करा ना. किती पोरं आहेत? 500 रुपये देऊन द्या त्याले. 100 रुपये प्लेट. खरा खा म्हणा तुम्ही कुठं खायचं तर. चला मॅथमॅटिकल लॉजिकच्या नोट्स मिळाल्या तुम्हाला. ओके आता मी तुम्हाला एक थोडा पॅटर्न सांगतो. लॉजिक मध्ये काय करायचं बघा. बर आता हे बघा, हे सगळे क्वेश्चन मी क्लासमध्ये सॉल्व्ह करून घेणार. तर त्यामुळे तुम्हाला सध्या तरी 2 नोटबुक पाहिजे मॅथ्सच्या. एक क्लास वर्क आणि एक होमवर्क. ओके हे सगळं मी क्लासमध्ये सॉल्व्ह करून घेणार. ओके तेव्हा तुम्ही डायरेक्ट तुम्ही आता पेज नंबर काढा तुमचं 10. दिसतंय पेज नंबर 10 वर तुम्हाला बघा तिथं होमवर्क दिलाय बरोबर आहे. पण ते देताना एकदम सिस्टमॅटिक दिलाय. असं नाही केलंय मी अख्खा टॉपिक मी शिकवेल आणि त्यानंतर होमवर्कचे क्वेश्चन देईल. नाही, स्टेप बाय स्टेप. तुम्ही आता क्लास वरचा टाइप 1 काढा. क्लास 1चा टाइप 1 म्हणजे पेज नंबर काढा तुम्ही. पेज नंबरच नाही आहे. हे बघा आहे का? हे बाय बरोबर. आता इकडे लक्ष द्या. तुम्ही जर बरोबर बघितलं तर ऐका, तुम्ही टेक्स्टबुकची लँग्वेज विसरा. आता मी जसं सांगतो तसं करायचं जर का तुम्हाला मॅथ्समध्ये आउट ऑफ मार्क पाहिजे असतील तर. ओके हे बघा टाइप 1 काय दिलाय? स्टेटमेंट अँड देअर ट्रूथ व्हॅल्यूज आहे. आता मी कसं शिकवणार? मी काय करणार, पहिले तुमचा पूर्ण टाइप 1 क्लासमध्ये शिकवणार. तुम्ही क्लासमध्ये लिहून घेणार आणि घरी गेल्यावर जेवढं शिकवलं त्याच्यावरच होमवर्क आहे. बघा जा पेज नंबर 10 वर बघा आहे. म्हणजे समजलाय का? तुम्हाला डोक्याला जास्त ताण पडणार. जो पार्ट मी क्लासमध्ये शिकवला तेवढ्याच पार्टवर तुम्हाला घरी जाऊन होमवर्क करायचं आहे. समजलाय? समजलंय? हा चला आता इकडे एक काम करा. सध्या तुम्ही टाइप 1 लिहा. लिहा टाइप 1. अरे कशाला ब्रेक? 8:30 वाजता क्लासच सुटतंय. ब्रेक हवा आहे का? मग फिजिक्स झाल्यावरच ब्रेक दिला असता 5-10 मिनिट. बरं ऐका ना, ते मला एक सांगा आता. मी म्हटलं क्लास कमी आहे म्हणून मी डायरेक्ट घेतला. मग तेव्हाच दिला असता ब्रेक. आता देऊन काय फायदा? चला आता बघा किती सिंपल आहे. काहीच नाही फालतू पण आहे बघा. अरे एवढं सिंपल आहे. अरे 12वीची सुरुवात झाली आहे. पहिला दिवस तरी चांगला जाऊ द्या. पहिला दिवस चांगला गेला ना अख्खा आयुष्य अख्खा 12वी चांगली निघल. हा
चला बघा चला इकडे लक्ष द्या. हे बघा पहिला क्वेश्चन टाइप 1 स्टेटमेंट अँड देअर ट्रूथ व्हॅल्यू. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट. जस्टिफाय युअर आन्सर. इन केस ऑफ द स्टेटमेंट राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यू. त्यातला फर्स्ट क्वेश्चन द सन इज स्टार. ट्रू आहे की फॉल्स आहे. चला लिहा टाइप 1. ओके लिहा आन्सर लिहायचा आहे तुम्हाला डायरेक्ट. हा टाइप 1 फर्स्ट क्वेश्चन आणि फर्स्ट क्वेश्चन मधलं फर्स्ट लिहा द सन इज स्टार. लिहा ना पहिला क्वेश्चन आहे. लिहिलं द सन इज अ स्टार. याचा आन्सर कसं लिहायचं आता. आन्सर लिहा इट इज ट्रू. लिहा द सन इज स्टार. लिहिलं त्याचं डायरेक्ट आन्सर लिहित तसं तर डायरेक्टली आन्सर लिहा. मी सांगतो 3 सेंटेन्स मध्ये आन्सर लिहायचं. पहिलं सेंटेन्स इट इज ट्रू. लिहिलं. लिहा सेकंड सेंटेन्स खाली त्याच्या खाली इट इज ट्रू. लिहिलं. हे बघा रे इट इज ट्रू. आता मलाही सांगा ज्याला ट्रू आणि फॉल्स आन्सर असते ते स्टेटमेंट असतात काय. लिहा इट इज अ स्टेटमेंट. आवाज नको आहे. इट इज अ स्टेटमेंट आहे. आणि मग मला हे सांगा का रे जर का हे ट्रू असेल तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे. कॅपिटल टी. लिहा ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. खतम. बस असे 3 सेंटेन्स मध्ये आन्सर लिहायचं. चालेल. इट इज ट्रू त्यामुळे ते स्टेटमेंट आहे आणि जर ते स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे. टी की कॅपिटल टी. कॅपिटल टी. लिहा सेकंड मे गॉड ब्लेस यू. हे बाई इथे एक्सक्लामेटरी साइन आहे. लिहा मे गॉड ब्लेस यू. सांगा का रे हे कुठलं सेंटेन्स आहे. एक्सक्लामेटरी. लिहा इट इज एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आवाज नको रे. इट इज एक्सक्लामेटरी सेंटेन्स. सांगा इट इज एक्सक्लामेटरी सेंटेन्स असेल तर काय कराल. इट इज नॉट अ स्टेटमेंट. लिहा इट इज नॉट अ स्टेटमेंट. आवाज नको आहे मागे. आणि मला हे सांगा हे जर स्टेटमेंट नसेल तर याला ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू मग याची ट्रूथ व्हॅल्यू येणार नाही. 2 सेंटेन्स मध्ये संपला आन्सर. लिहा थर्ड हा द सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. सांगा ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ऍडिशन 180 असते का. चला लिहा इट इज ट्रू. एका खाली एक लिहा. क्वेश्चन कशाला लिहिता डायरेक्ट आन्सर लिहा. हे तुम्हाला घरी घेऊन जायचं मी वापस नाही घेणार आहे. इट इज ट्रू. हा इट इज ट्रू. इट इज अ स्टेटमेंट. आणि सांगा ट्रूथ व्हॅल्यू काय. टी की कॅपिटल टी. कॅपिटल टी. ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. हा नेक्स्ट कम ऑन एव्हरीवन. हा 4th नंबर. तुम्हाला मॅथ्सचे खूप नॉलेज पाहिजे बरं का. चला 4th नंबर काय दिलाय. एव्हरी रियल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. या जगातला प्रत्येक रियल नंबर कॉम्प्लेक्स नंबर असतो. थांबा. ओके पेपरमध्ये लिहायचं नाही पण त्याचं एक्सप्लेनेशन मी देतो तुम्हाला. हा z इज इक्वल्स टू a प्लस bi इज अ कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर आहे. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये रियल पार्ट असतो आणि इमॅजिनरी पार्ट असतो. कसा ओळखायचा. ज्याला नसते तो कोण आणि ज्याला असते तो कोण. मग कॉम्प्लेक्स नंबर इज अ कॉम्बिनेशन ऑफ रियल अँड इमॅजिनरी. आता एक्झाम्पल म्हटलं त्यांनी एव्हरी रियल नंबर मग z इज इक्वल्स टू रियल नंबर म्हणजे घेतला 7 विदाउट आय वाला. मग ते म्हणतात हा जो रियल नंबर आहे हा कॉम्प्लेक्स नंबर आहे म्हणतात. एव्हरी रियल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. हे ट्रू आहे की फॉल्स आहे. बोला ट्रू आहे की फॉल्स आहे. मला हे सांगा रियल नंबर म्हणजे विद आहे की विदाउट आहे. बोला. आणि कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय ज्यात रियल आणि दोघंही पाहिजे. इथं फक्त कोण आहे. इथं कोण आहे इमॅजिनरी. मग हा कॉम्प्लेक्स असणार आहे.
कारण झेड इज इक्वल टू, जरी त्यांनी रिअल म्हटलं पण मी 0 लिहू शकतो ना. अरे 0 लिहू शकतो की नाही. मग रिअल आणि इमॅजिनरी घे ना कॉम्प्लेक्स. तर या जगातला प्रत्येक रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असतो. सांगा तुम्ही आन्सर काय लिहाल. तुम्ही हे नाही लिहायचं पेपरमध्ये, हे मी एक्सप्लेनेशन दिलाय. तुम्ही काय लिहाल. इट इज अ, हा बोला लिहा. इट इज ट्रू. इट इज ट्रू. इट इज स्टेटमेंट. सांगा ट्रूथ व्हॅल्यू इज टी की कॅपिटल टी. कॅपिटल टी. लवकर. बरं चला पेन्सिलने बाजूला लिहून घ्या. घरी जाऊन समजलं पाहिजे काय डोकं लावलं. लिहून घ्या पेन्सिलने. पेपरमध्ये लिहायचं नाही. त्यामुळे थोडा पेन चेंज करा. तुम्ही रेड पेन यूज केला, ब्लॅक पेन लिहित असेल तर ब्लू पेन चेंज करा फक्त. म्हणजे पेपरमध्ये लिहायचं नाही एक्सप्लेनेशन. लवकर. ज्यांचं झालं असेल ते पुढे बघू शकता. थांबायचं नाही कुणासाठी. छान. हा ए आवाज नको आहे. पुढे बघा. हा हा 5th नंबरचा क्वेश्चन सांगा. 5th, वाय आर यू अपसेट. ए वाय आर यू अपसेट बोला ना. इट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इट इज नॉट अ स्टेटमेंट. लिहा. इट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इट इज नॉट अ स्टेटमेंट. कर ना बाळा. जमते सगळं. पेपर कसे गेले. इट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इट इज नॉट अ स्टेटमेंट. बरोबर आहे. आणि स्टेटमेंट नाही तर ट्रूथ व्हॅल्यू येणार नाही. चला नेक्स्ट बोला. कुठला आहे. लवकर फास्ट बोला. नेक्स्ट काय. एव्हरी क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 रिअल रूट्स. ए थांबा. प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रिअल रूट्स. किती नंबर आहे. 6. आता थोडं नॉलेज पाहिजे. लक्ष द्या. हे बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं सगळ्यांना माहित आहे. हा काय असतं रे. एक्स स्क्वेअर प्लस किती असतं बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ओय हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तुम्हाला माहित आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असतात. 2. याचे 2 फॅक्टर्स पडतात. तुम्हाला माहित आहे एक्सच्या 2 व्हॅल्यू येतात. से येस. येस. आता तुम्हाला माहित आहे तुम्ही 10वीत काय केलं होतं. डेल्टा काढायचे. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बरोबर आहे ना. त्याला डिस्क्रिमिनंट म्हणतात. आणि मग त्याच्यावरनं कन्क्लुजन लिहायचे. काय काय लिहायचे साईश लक्ष दे. आपण लिहायचो इफ युअर डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0. रूट्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट. अनइक्वल म्हणतात त्याला. 2 रूट्स आहे पण वेगवेगळे आहेत. अरे यार रिअल अँड काय अनइक्वल. थांबा रे. डिस्टिंक्ट म्हणतात त्याला. ओके. इफ युअर डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. रूट्स आर रिअल अँड इक्वल. तुम्ही लिहायचे रिअल अँड इक्वल. आणि बाळांनो इफ युअर डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह. रूट्स आर नॉट रिअल. नॉट. अबे नॉट रिअल. 10वीत एवढं शिकले तुम्ही. मग 11वीत आल्यावर समजलं रिअल नाही म्हणजे इमॅजिनरी आहे. मग ते काय म्हणतात प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स रिअल असतात. असतात का. काही काही क्वाड्रॅटिक इक्वेशन नॉट रिअल असतात. मग सांगा ट्रू आहे की फॉल्स आहे. फॉल्स. हा बस. काय लिहाल सांगा बोला. इट इज फॉल्स. इट इज फॉल्स. हा फॉल्स आहे. स्टेटमेंट आहे का रे. ज्याला ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू असते ते स्टेटमेंट असतात. इट इज फॉल्स. नंतर लिहा इट इज अ स्टेटमेंट. इट इज फॉल्स. इट इज अ स्टेटमेंट. सांगा ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल F. झालं. हा नेक्स्ट. बाजूला एक्सप्लेनेशन लिहायचं तर लिहून घ्या.
एवढं लिहायची गरज नाही, हे लिहिलं तरी चालते, म्हणजे असं असू शकतं. चालेल. ओके नेक्स्ट. हां किती नंबर आहे सांगा. 7. हां बोला. अंडर रूट ऑफ मायनस झालाय काय बघा. रूट ऑफ -9 इज अ रॅशनल नंबर. बोला. ए थांबा, रॅशनल नंबर काय असतं रे. ठीक आहे. हां ए रॅशनल नंबर म्हणजे असा नंबर ज्याला काय असतं, न्यूमरेटर आणि काय डिनॉमिनेटर. द नंबर विच हॅव न्यूमरेटर ॲज वेल ॲज, त्याला रॅशनल नंबर. सांगा याला न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहे का. नाही आहे, म्हणजे हा रॅशनल नंबर नाही. अरे ओके नाही. मग सांगा रूट ऑफ -9 इज अ रॅशनल नंबर. ट्रू आहे की फॉल्स आहे. फॉल्स आहे. अरे ओके नाही लिहा. इट इज फॉल्स. बरोबर आहे ना. इट इज फॉल्स. मग फॉल्स आहे तर स्टेटमेंट आहे का. लिहा. इट इज अ स्टेटमेंट. इट इज फॉल्स. इट इज अ स्टेटमेंट. सांगा ट्रूथ व्हॅल्यू काय. कॅपिटल F. व्हेरी गुड. हे बाजूला लिहून घ्या. रॅशनल नंबर असा असतो काय ना. आज तुम्हाला समजलं, घरी जाऊन अभ्यास करताना समजलं पाहिजे काय लॉजिक डेव्हलप केलं होतं आपण. चालेल. अजून कुठल्या कॉलेजचे पेपर सुरू आहेत रे अजून. महिला आश्रमचे सुरू आहे ना. हां नेक्स्ट. राईट डाऊन. 8व्या नंबरचा क्वेश्चन. हां x² - 3x + 2 = 0. आणि त्यांनी दिलाय, लक्ष द्या, x = -1 आणि x = -2. थांबा रे ए. आता मला एक सांगा, तुम्हाला समजायला पाहिजे. इथं मधात ऑर दिलाय का रे बाळांनो. समजा हे दिलंच नसतं, तुम्ही डोळे झाकून लिहिलं असतं. इट इज सेंटेन्स की ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स माहिती. इट कॅन बी ट्रू, इट कॅन बी फॉल्स डिपेंडिंग ऑन द कंडिशन, बट द कंडिशन इज नॉट गिवन असतं. पण इथं कंडिशन गिवन आहे, म्हणजे इथं मी ओपन सेंटेन्स बनवू शकत. मग आता मला व्हॅल्यू टाकूनच चेक करावं गेले ट्रू आहे की फॉल्स आहे. मग कसं चेक करायचं, लक्ष द्या रे इकडे. कसं चेक करायचं. आपण सगळ्यात पहिले इफ युअर x = -1, लक्ष द्या, x व्हॅल्यू -1 टाकायची. बोला. सो -1चा स्क्वेअर, x व्हॅल्यू -1 + 2 = 0. आवाज. सगळ्यात पहिले x व्हॅल्यू -1चा स्क्वेअर, -3 x व्हॅल्यू -1 + 2 = 0. लक्ष द्या. -1चा स्क्वेअर 1 -, +3 + 2 = 0. सांगा 2 + 1 3 + 3. सांगा LHS = RHS. सांगा ट्रू आहे की फॉल्स आहे. फॉल्स. ओके. आता एक काम करा. इफ युअर x = -2 करा. सांगा किती असतं. -2चा स्क्वेअर -3 x व्हॅल्यू -2 + 2 = 0. आवाज नको आहे. सांगा -2चा स्क्वेअर किती असतं 4. सांगा मायनस प्लस 3 × 2 6 + 2 = 0. 6 2 8 8 4 12 12 = 0. इज LHS = RHS. मग सांगा ट्रू आहे की फॉल्स आहे. दोन्ही कंडिशन टाकले तरी फॉल्स येते. पेपरमध्ये हे लिहायचं नाही आहे, पेपरमध्ये ते लिहायचं आहे. लिहा. इट इज फॉल्स. व्हॅल्यू टाकून दोन्ही आन्सर सेम येत नाही, तर डोळे झाकून लिहू शकता. लिहा. इट इज फॉल्स. सांगा फॉल्स असेल तर काय लिहाल. इट इज अ स्टेटमेंट. इट इज फॉल्स. इट इज अ स्टेटमेंट. आणि जर स्टेटमेंट असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय. F की कॅपिटल F. F. लिहा. ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल F. झालाय. ट्रूथ व्हॅल्यू किती आहे. F की कॅपिटल F. कॅपिटल F. चला बरं आहे. आणि बाजूला तुम्ही लिहून घ्या पेन्सिलनी. आज तुम्हाला गरज वाटत नाही, पण 4 दिवसांनी वाटणार आहे. वर्षभर अभ्यास करायचा आहे. फायनल रिव्हिजन करताना लक्षात राहील. करा ना, लिहून घ्या ना बाजूला, आहे ना. अरे घरी जाऊन समजणार नाही ना कसं काय लिहिलं. असं मधात नाही लिहायचं रे, इकडे कोपऱ्यात लिहायचं एका साईडला. किती घाण वाटते ते. लिहून घ्या. सगळं लिहिलं. एकच व्हॅल्यू टाकली की दोन्ही टाकल्यात. मग पुढचं करा. ठीक आहे, समजलंय तुम्हाला. बस होईल का आजचे दिवस. चालेल. फक्त आज उद्या 1-2 दिवस ॲडजस्ट करा. माझा CETचा कोर्स संपेल 5 तारखेला.
मग आपण बॅचेस डिवाइड करून टाकू, चालेल? काय झालं? ठीक आहे, बाकी नंतर बघू बाळांनो.